नमस्कार, मी मिलिंद भागवत. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज एक गंभीर विषय आहे. होणार असं म्हणत अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिवसेनेला ठरल्याप्रमाणे 2 राज्यमंत्रीपदं मिळाली. मित्रपक्षांचं समाधान करतानाच भारतीय जनता पक्षानं आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांनी सोशल इंजिनिअरिंगचं सुद्धा गणित पुरेपूर साधलं. पण ही सगळी तारेवरची कसरत करताना नव्यानं ज्यांना आता मंत्रिमंडळात घेण्यात आलंय त्यात डागाळलेले चेहरे आहेत. आणि डागाळलेले म्हणजे कसे, तर खोटी कागदपत्र दाखवून बँकेची फसवणूक करून कर्ज घेणं, दुसऱ्याच्या नावावर कर्ज घेणं, प्रत्यक्षात पैसे आपल्या खात्यात, खोट्या गोष्टी सांगून सरकारकडून नुकसान भरपाई उकळणं, अधिकाऱ्यांना मारहाण करणं, धमकावणं, 420 म्हणजे शुद्ध फसवणूक, अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आणि अशा सगळ्यांना मंत्रिमंडळात घेताना मिस्टर क्लीन असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांवर असलेल्या आरोपांकडे, काही जणांवर तर गुन्हे दाखल आहेत, त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं की त्यांची काय अडचण होती. आता असे आरोप असणारे लोक मंत्री झाल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा होणार तरी कशी, किंवा लोकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची, आणि याचबद्दल आपण बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. अगदी सुरुवातीला जाऊयात अभय देशपांडे यांच्याकडे. अभय, जी नावं आत्ता साधारणपणे माझ्यासमोर आहेत, थोडंसं आणखीन काही नावं पुढे येऊ शकतात. संभाजी निलंगेकर, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यावर फसवणूक, आर्थिक फसवणूक, शेतकऱ्यांच्या करता घेतलेलं कर्ज प्रत्यक्षात दुसऱ्याच्याच नावावर घेतलं, किंवा शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलं पण स्वतःच पैसे वापरले, अशा प्रकारचे वेगवेगळे सगळ्यांवर आरोप दाखल आहेत. काही जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, काही जणांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई झाली. काय तुझी पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावर? मला वाटतं की आजकाल राजकारणामध्ये कुठल्या ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, अशा वेळेस ज्या स्वच्छ चेहऱ्यांची आपण आदर्शवाद म्हणून चर्चा करत असतो, यांची उपलब्धता तशी फार कमी असते. आहे त्या लोकांमधूनच काही लोकांची निवड करावी लागते. ते करताना राजकारणाचा विचार करावा लागतो, पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी कोण कामाला येतं याचा विचार करावा लागतो. आणि जिथे यावेळेस इलेक्टिव्ह मेरिट, निवडून येण्याची क्षमता, हाच जिथं क्रायटेरिया असतो, तिथे आता अशा सगळ्या बाबी मला वाटतं सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने फारशा महत्वाच्या नसतात. बँकेच्या संदर्भातले जे आरोप आहेत, काही ठिकाणी जे आहेत ते संचालक मंडळाचा ते भाग होते म्हणून ते आरोपी आहेत. काही ठिकाणी त्यांच्यावर थेट अप्रोप्रिएशनच्या केसेस आहेत, म्हणजे फक्त टेक्निकल इरेग्युलॅरिटीज नाही, मिस अप्रोप्रिएशनच्या केसेस आहेत. परंतु कायद्याच्या भाषेत जर विचार केला आपण, तर 2 वर्षापेक्षा जास्त काळासाठी ज्याला शिक्षा झालेली नाही अशी व्यक्ती निवडणूक लढवण्याला अपात्र ठरत नाही, किंवा कुठलं सार्वजनिक पद भूषवण्याला अपात्र ठरत नाही. त्यामुळे या कायदेशीर आणि आताच्या राजकीय प्रचलित राजकीय पद्धतीनुसार मला वाटतं सर्वच राजकीय पक्ष आपल्या निवड करत असतात. म्हणजे हे जे आहे ते आता तांत्रिकदृष्ट्या सुटलेत असं राजकीय पक्ष त्याचं समर्थन करतील. बरं, राजू वाघमारे आहेत आपल्यासोबत. म्हणजे ठीक आहे, तुम्ही विरोधकात आहात, त्याच्यामुळे तुम्ही तर आणखीन 4 आमदारांच्या किंवा आता जे नव्यानं मंत्री झालेत त्यांच्या विरोधातले आरोप गुन्हे सगळे शोधून काढाल. पण तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हे अशा पद्धतीनं मिस्टर क्लीन सरकार आता पुढच्या काही काळात चालणार? ज्याला त्यांनी मंत्रीपद दिलंय त्यांनी शेतकऱ्यांची आणि दलितांची तुलना डुकराबरोबर केली, आणि ते पण आता 1 महिन्यापूर्वी. म्हणजे अशा प्रकारचे विचार ज्या आमदाराचे आहेत, त्या आमदाराला जर बीजेपीचं सरकार मंत्री बनवणार असेल तर बीजेपीची मानसिकता याच्यातून दिसून येते की दलित आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांना किती प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं किती काम ते लोक करू शकणार आहेत. त्यांचे दुसरे मंत्री घ्या, ते जयकुमार रावल. ते जयकुमार रावलांचं जर तुम्ही बघितलं तर त्यांचा जो घोटाळा सहकारी बँकेतला होता त्याच्यासाठी SITनी वर्षभर काम केलं. पूर्ण तपास अंतिम टप्प्यात आला, आणि आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी, की ज्यांची इमेज फार क्लीन आहे, त्यांनी ती चौकशी काढली आणि CID कडे देण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे शेवटी कोर्टामध्ये आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आता काही जण घेऊन चाललेले आहेत 12 तारखेला. म्हणजे अशा प्रकारचे लोक जर तुम्हाला मंत्री म्हणून बीजेपीला करायचे आहेत, मग हेच का ते पार्टी विथ डिफरन्स
की कोणावर कुणाचे आरोप यांच्या अध्यक्षांवर होते, बर यांच्या पूर्वीच्या अध्यक्षांना लाच घेताना पकडलेलं, आताचे जे यांचे मंत्री आहेत त्यांच्यावर अगदी धडधडीत सीबीआय आणि कोर्टामध्ये आरोपपत्र आहे, केस चालू आहे, बर आणि तरीही यांच्यामध्ये एवढी डेअरिंग आहे की अशा त्यांना त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी करून बीजेपी मंत्री करते. ठीक आहे, मी पुन्हा येतो म्हणजे तुमच्या त्यांची मानसिकता आणि यांची लायकी कळून येते आपल्याला. बरोबर, मी पूर्णपणे. पुन्हा येतो तुमच्याकडे. विश्वंभरजी, काय कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? काय मला वाटतं 1-1.5 वर्षांपूर्वी आपण या विषयावर चर्चा केली होती आणि 2 वर्षाच्या शिक्षेचा सुप्रीम कोर्टने एक प्रकारे म्हटलं होतं की कलंकित लोकांनी उभं राहू नये. त्यावेळेस सगळ्या राजकीय व्यवस्थेने त्याला जो विरोध केला होता आज आपल्या समोरच येते. खरं म्हणजे मला एक कळलं नाही, म्हणजे मंत्री झाल्यानंतर एखाद्याने भ्रष्टाचार केला तर मग त्याचं मी समजू शकतो, पण जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, जयकुमार रावलांचं आता सिद्ध झालेलं आहे, काही सिद्ध होण्यासारखंही राहिलेलं नाही, तरी तुम्ही त्यांना घेता, ही आश्चर्याची गोष्ट आहे. मला विशेषतः मुख्यमंत्र्यांकडून ही अजिबात अपेक्षा नव्हती. मी हे मानतच नाही की ही राजकीय मजबुरी असते आणि असं अजिबात मी मानत नाही. त्याचं कारण आज भारतीय जनता पक्ष हा स्ट्रॉंगहोल्डमध्ये 123 जागा त्यांच्या आहेत आणि त्यामुळे आज ते कुठल्या मजबुरीत नाहीत. 15-20 जागा त्यांना कधी मिळतील ते. असं असताना म्हणजे जेव्हा तुम्हाला काठावर बहुमत असतं, तुमचं अगदी खूपच पक्ष घेऊन चालवायला लागतं, तेव्हा मी तेही समजू शकतो. परंतु जेव्हा तुम्ही ऍब्सोल्यूट पॉवरमध्ये आहात आणि जेव्हा तुम्ही खरोखर फार नीतिमत्तेच्या गोष्टी केलेल्या असतात, तुमच्या पक्षाने पार्टी विथ डिफरन्स काय, हे काय ते काय सगळं, त्यावेळेला हे अजिबात अपेक्षित नाही असं मला वाटतं. ज्या प्रकारचे आरोप आहेत, म्हणजे मला सदाभाऊंचं नाव ऐकून आश्चर्य वाटलं, मला माहिती नाही त्यांच्यावर कोणते आरोप आहेत. कदाचित शेतकरी संघटनेचे असतील तर ते राजकीय स्वरूपाचे आरोप आहेत, त्याला काही फार महत्व देण्याची गरज नाही. परंतु जर अशा प्रकारचे क्रिमिनल आरोप ज्या ज्या लोकांवर आहेत त्यांना घेणं हे म्हणजे एक प्रकारे पुन्हा पायावर दगड पाडून घेणं आहे किंवा पुढे विरोधकांना एक चाल देणं आहे. की खरं म्हणजे काल अंजली दमानी यांनी ट्विट केलं होतं, मुख्यमंत्र्यांना त्यात त्यांनी ट्विट करून सांगितलं होतं की जयकुमार रावलांची त्यांनी कागद सुद्धा दिले होते, मी स्वतः ते ट्विट रिट्विट केलेलं आहे. तर मुद्दा असा आहे की जेव्हा सगळं एवढं धडधडीत माहिती आहे तर अशी कोणती राजकीय मजबुरी तुमची आहे? मला गंमत कळत नाही की राजकारण इकडं इतकं पैशाच्या वैचणीलाही गेलं आणि दुसरीकडे जातीच्याही गेलंय, ते मला वाटतं की चांगलं नाही असं माझं मत आहे. बरं, विश्वंभरजी तुम्ही उल्लेख केलात सदाभाऊ खोत, मी अगदी थोडक्यात सांगतो. सविस्तर जी केस आहे त्या संदर्भात आपण पुन्हा एकदा चर्चा होईल, त्यामध्ये बोलूयात किंवा त्या संदर्भातला रिपोर्ट सुद्धा तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल, पाहिलाही असेल. 2009-10 मधलं प्रकरण आहे धुळे जिल्ह्यातल्या साक्री इथलं, की तिथल्या देवकीनंदन दूध डेअरीमध्ये एका सरकारी बँकेकडनं कर्ज घेतलं आणि हे कर्ज घेताना शेतकऱ्यांच्या नावानं कर्ज घेतलं, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ते पैसे दिले गेलेच नाहीत म्हशी खरेदी करण्याकरता. प्रकरण न्यायालयात गेलं, तक्रार झाली. ज्या शेतकऱ्याच्या नावावर असे पैसे बँकेतनं वळते झाले होते त्या शेतकऱ्यानं तक्रार केली. स्थानिक न्यायालयानं अटकेचं वॉरंट काढलं. पुढे औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा अटकेचं वॉरंटला स्टे द्यायला नकार दिला होता. नंतर त्यांना सरेंडर व्हावं लागलं, जामीन मिळाला. हा पुढचा इतिहास आहे, त्याच्यात आपण नंतर जाऊयात. पण मधुजी, यालाच म्हणायचं पार्टी विथ द डिफरन्स जे काही आहे ते? असं आहे की मी पहिल्यांदा वाघमारेंना माझ्या मनामध्ये नसणारा एका शब्दाचा उपयोग करावा लागतोय. ते लायकी आणि शब्द काढले. तुम्ही नालायक होतात म्हणून लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय. आज पहिला दिवस आहे, त्या ठिकाणी शपथ घेतल्यानंतर तुम्ही चर्चा करा, तुम्ही तुमचं मत मांडा, तुम्ही तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा, पण कोणाची लायकी काढण्याचा काय अधिकार नाही तुम्हाला. तुम्ही नालायक होतात म्हणून तुम्हाला लोकांनी घरी बसवलंय. तुम्ही इतक्या खालच्या शब्दाला येऊन टीव्हीवर चर्चा करणार? महाराष्ट्रातली ऐका वाघमारे, ऐका तुम्ही कधीही त्या ठिकाणी नीट बोलत नाहीत टीव्हीवर एक प्रगल्भता दाखवायची असते. आपलं मत व्यक्त करताना दुसऱ्याबद्दल आदर व्यक्त करायचा असतो. ही बोलायची पद्धत आहे का तुमची? मधुजी, त्यामुळे तुम्ही आज अशा शब्द वापरलात, त्या शब्दात तुम्हाला मी उत्तर देईन माझ्या मनाच्या विरोधामध्ये. राजू वाघमारे, मी येतो तुमच्याकडे. की या ठिकाणी आपण म्हणता ते बरोबर आहे, पार्टी वेटू आता येऊ दे, पण त्यांनाही सांगा की शब्दांचा योग्य उपयोग करा. तुम्ही बोला मधुजी, तुम्ही बोला सलग. त्या ठिकाणी माझं असं मत आहे की मुद्दा असा आहे की आज पहिला दिवस आहे. आज तुम्ही मीडिया म्हणून मी तुमचा तो अधिकार आहे, मी तुमच्यावर कुठलंही भाष्य करत नाही. पण एकदा एखाद्याने शपथ घेतल्यानंतर त्याच्या चांगल्या गोष्टी सोडायच्या, छिद्रांविषयी वृत्तीने पहिल्याच दिवशी वाईट काय शोधायचा प्रयत्न चाललेला आहे, त्याचं मला वाईट वाटतंय. मूळ मुद्दा असा आहे की आरोपाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी हा मुद्दा आहे की कुठलेही आरोप, आता आजकाल दुर्दैवाने असं झालेलं आहे की काही खोटे कपोलकल्पित एखाद्याला जीवनातून उठवणारे आरोप व्यक्तिगत स्वार्थासाठी सुद्धा त्या ठिकाणी केले जातात. राजकारणात ते अधिक केले जातात. उद्योग क्षेत्रामध्ये होतात एखाद्याचा उद्योग बंद पाडण्यासाठी, पण ते फार कमी प्रमाणात असतं. राजकारणामध्ये दुर्दैवाने अन्य पक्षाचं सोडून द्या,
मी प्रामाणिकपणे सांगतो, स्वपक्षातले लोक सुद्धा एखादा होत असेल तर त्या ठिकाणी कसं कमी लेखावे बघतात. आता या ठिकाणी आपण जयकुमार रावल यांच्याबद्दल बोललात, निलंगेकर पाटील यांच्याबद्दल बोललात. मला असं वाटतंय, मी भारतीय जनता पक्षाच्या अभिनिवेशाने बोलत नाही की याच्यातला कुठलेही आता आरोप करून वर्षानुवर्ष एखाद्याला खटल्यामध्ये गुंतवता येतं म्हणून, आणि शेवटी तो त्या ठिकाणी निरपराध झाला तर त्याचं जीवन संपून गेलं ना. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात कुठल्याही प्रकारचे आरोप सिद्ध झालेले नाहीयेत, त्याची चौकशी चालली आहे. आणि एवढी अगतिकता नाहीये भारतीय जनता पार्टीकडे की कुठल्याही प्रकारचे आता विश्वंभरची बरोबर बोलले. ऐका, एकच वाक्य बोलतो, विश्वंभरजी बरोबर बोलले की 123 लोक असताना यांनाच निवडायची काय गरज. एवढी अगतिकता नाही किंवा एवढे अकार्यक्षम कुठल्याही प्रकारचं मंत्री होण्याची लायकी नसलेले लोक 123 मध्ये नाही आहेत. मधुजी, मी तुम्हाला एक प्रश्न छोटासा विचारू का? तुम्ही दृष्टीने याच्याकडे बघितलं पाहिजे. मधुजी, एक छोटा प्रश्न तुमच्याच करता, छोटासा प्रश्न, की तुम्ही असं म्हणताय की यांच्यावर आरोप आहेत, आरोप सिद्ध व्हायचे आहेत, आरोप करून सुद्धा राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात. हाच न्याय छगन भुजबळ यांच्याकरता लावायचा असं कोणी म्हटलं तर त्यांचं काय गैर आहे? अजून तर अनेक गोष्टी सिद्ध व्हायच्या आहेत. बरोबर आहे. छगन भुजबळांच्या बाबतीत सर्व इन्व्हेस्टिगेशन जे कायद्याच्या चौकटीत असेल, जे नियमानुसार असेल, जे क्रिमिनल वगैरे ते काही फौजदारी गुन्हे असतील, अन्य आर्थिक बाबतीतले गुन्हे असतील, याच्या बाबतीतलं सर्व इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी होऊन एका कन्क्लुजनला ती त्या ठिकाणी यंत्रणा आलेली आहे. मग ती सीबीआय असेल किंवा अन्य कुठल्या यंत्रणा असतील ज्या या एकूण सगळ्या कायद्याशी संबंधित खटला दाखल करणाऱ्या, आणि मग त्या कन्क्लुजनला आल्यानंतर त्याने आरोपपत्र सादर केलेलं आहे आणि मग त्याला अरेस्ट झाले. इथे या चारही लोकांबद्दल त्या ठिकाणी निष्कर्ष काढून कन्क्लुजनला येऊन आता गुन्हा दाखल झालेला नाहीये माझ्या मते. नाही, आता मी आता तुम्ही थांबलात बरं झालं, कारण संभाजी निलंगेकरांवर गुन्हा दाखल होऊन त्याची स्थिती काय आहे मला असं वाटतं की हे कोणी वेगळ्यानं मी काही सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर याच्यातल्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. 3000 पेक्षा जास्त पानांचं आरोपपत्रही दाखल झालंय. राजू वाघमारे, काय आहे की मी जे बोलतोय ते जे नवीन मंत्री झाले त्यांच्याबद्दल आम्हाला वाईट वाटतंय म्हणून आम्हाला बोलायचा काही प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की बीजेपीला हे माहीत असताना जयकुमार रावल यांच्यावरची केस नंबर 1000 नंबर 2014 साल ही केस नंबर आहे. न्यायालयाने एसआयटी नेमली आणि न्यायालयाची एसआयटी मुख्यमंत्री महाशयांनी अंतिम स्वरूपात आल्यानंतर ती एसआयटी कडून तो तपास काढून सीआयडी कडे देत आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांवर आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लागतोय. 12 तारखेला फाईल होत आहे कोर्टामध्ये. संभाजीराव निलंगेकरांचं पण तसंच आहे. जे आरोपपत्र आहे त्यांनी गट क्रमांक बदललेले आहेत. म्हणजे पूर्णपणे फोर्जरी करून ते गट क्रमांक बदललेले आहेत की ती जागा मिळू नये बँकेला आणि ते कर्ज वसूल होऊ नये. म्हणजे अशा प्रकारचे गुन्हे ऑलरेडी ज्या माणसावर आहेत. मग बीजेपीमध्ये स्वच्छ माणसं नाहीत का? की बीजेपीमध्ये अशी कोणतीच माणसं नाहीत की जे मंत्री, म्हणजे यांची जी गुन्हेगारांची पार्श्वभूमी आहे या गुन्हेगारी पार्श्वभूमीपेक्षा कमी पार्श्वभूमी असलेली माणसं 122 लोकांमध्ये नाहीच आहेत बीजेपीमध्ये. आज रवींद्र चव्हाणांचं उदाहरण घ्या की जी व्यक्ती शेतकऱ्यांची आणि दलितांची तुलना डुकराबरोबर करते त्याला तुम्ही मंत्रिपदावर सांगितलं, तुम्ही हे सांगितलं आणि या तुम्ही हे सांगितलं त्याचं उत्तर देत विश्वंभरजी. हे चूक आहे. बीजेपीला आमचा जो हे तुम्ही एकदा सांगितलं जो आक्षेप आहे तो आक्षेप याच्यासाठी आहे की ज्या व्यक्तींवर गुन्हेगारी म्हणून स्टॅम्प लागलाय. ठीक आहे मधुजी, मी येतो तुमच्याकडे. राजूजी, तुमचा मुद्दा कळला. विश्वंभरजी, तुम्ही काय सांगाल? म्हणजे याच्यात एक गुलाबराव पाटलांचं आपण समजा एक उदाहरण दाखल आपण नाव घेतलं तर गुलाबराव पाटलांची तर स्थिती अशी आहे की त्यांना संस्थेची मीटिंग झाली, हयात नसलेल्या एका सदस्याच्या नावानं त्यांनी त्या मीटिंगमध्ये सही केली आणि मग नंतर संस्थेचा पुढचा कारभार त्यांनी चालवला. त्यांना काही दिवसांपूर्वी थेट पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर व्हायला लागलं होतं आणि एक दिवस पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यायला लागली होती. 420 ची केस पण होती. नाही, मुद्दा कसा आहे माहिती का, मला असं वाटतं की ही चर्चा फार वेगळ्या दिशेने न्यायचा माझा काही प्रयत्न नाहीये. परंतु एक गोष्ट फार महत्वाची आहे. सार्वजनिक आयुष्यात तांत्रिकता महत्वाची का नैतिकता, हा खरा प्रश्न आहे असं मला वाटतं.
आता 2 वर्ष आहे म्हणजे काय आहे नेमकं मिलिंद, की 2 वर्ष शिक्षेपेक्षा जास्त शिक्षा झालेला असा वितर असतो तो म्हणजे काय आहे? म्हणजे समजा जर 2 वर्षाचे 24 महिने होतात आणि 23 महिने एखाद्याला शिक्षा झाली तर तो मग एका महिन्याने नैतिक ठरतो, काही प्रश्न आहे ना. सार्वजनिक आयुष्यात सीझरची पत्नी वादातीत असली पाहिजे वगैरे आता संपला, आता ते काही बोलायचा विषय राहिला नाही. आपलं राजकारण फारच वेगळ्या पातळीवर आता गेलेलं आहे. परंतु तरी किमान अपेक्षा जी लोकांची असते, म्हणजे मला गंमत अशी वाटली यामध्ये मिलिंद, की तुम्ही जेव्हा एखादा सरकारी अधिकारी नेमताना तहसीलदार दर्जाचा, तेव्हा त्याची आयबी चौकशी करतं की कॅरेक्टर कसं आहे, काय आहे. सरकारी पदांवर नेमणुका होताना सुद्धा एखाद्या समितीवर आयबी त्याची चौकशी करतं. परंतु इथे तुम्ही मंत्रिमंडळ बनवताय, त्यात आयबी चौकशी तर सोडा, पण तुम्ही पण एक प्राथमिक चौकशी पण करत नाही की बाबा नेमके कोणते आरोप तुमच्यावर आहेत, कशा स्वरूपाचे आहेत. म्हणजे नैतिकता ही 100% आपण कचऱ्याच्या ढिगात टाकून दिलेली आहे. आणि जे काही ते इलेक्टिव्ह मेरिट आणि बाकीच्या ज्या गोष्टी जातीपातीच्या किंवा पैशाच्या त्याच्यावरती आपण ड्रिव्हन आहोत, हाच संदेश यातून जातो. मला हे पटलं असतं जर कोणी दुसरं मुख्यमंत्री असतं आणि त्या मुख्यमंत्र्याचे कॅरेक्टर्स तसे असते तर, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अजिबात अपेक्षा नव्हती असं मला वाटतं. त्यांच्याकडून शुद्ध राजकारणाची अपेक्षा. आणि एका लेव्हलला म्हणजे आजकाल हे खूप झाले की राजकीय मजबुरी आहे, त्यांना काय करणार ते वगैरे, हे फार सिंपथीचे कार्यक्रम सगळीकडे चाललेले असतात. मला तसं वाटत नाही. मला असं वाटत नाही की कोणती मजबुरी असते. सर्वोच्च पदावरचा माणूस कधी म्हणू शकतो की मग मी हे पद सोडतो, तुम्ही कोणाला मुख्यमंत्री करायचं ते करा, हे ते कधी म्हणू शकतात. ते स्वातंत्र्य त्यांच्याकडे आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटत नाही की मजबुरी आहे. बरोबर. अभय, नेमकं मग मुख्यमंत्र्यांचं काय झालं? म्हणजे जर का राजकीय मजबुरी नसेल, विश्वंभर चौधरी म्हणतात तसं, तर मग एवढे आरोप असलेले आणि एवढ्या मोठ्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेले संभाजी निलंगेकर, सुभाष देशमुख, की शेतकऱ्यांना बऱ्याच काळानंतर कळलं की अरे आपल्या नावावर कोणीतरी कर्ज घेतलेलं आहे, आपल्याला तर माहितीच नाही हे कर्ज पैसे कुठे घेतले आणि आपण तर घेतलेच नाहीत, किंवा सदाभाऊ खोत, ही म्हणजे राजकीय मजबुरी नसेल तर हे काय आहे मग नेमकं मुख्यमंत्र्यांचं? नाही, मला वाटतं की विश्वंभरजी जे म्हणाले ते बरोबर आहे की आदर्श व्यवस्थेमध्ये असं असायला पाहिजे. परंतु ज्यावेळेस भाजप त्याच्याकडे अपेक्षा वाढवलेल्या आहेत, तर आम्हाला हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षित नव्हतं, म्हणजे दुसऱ्या कोणी केलं तर चालणार आहे. याचा अर्थच असा आहे की काही या सरकारहून पार्टी विथ द डिफरन्स म्हणून जी टॅग होता तो विरोधी पक्षात असताना मिरवणं सोपं असतं. सत्ताधारी पक्षात आल्यानंतर सरकार चालवताना त्याला तुम्ही अपरिहार्यता म्हणा किंवा सत्तेच्या राजकारणाच्या खेळात गेल्यानंतर त्याप्रमाणे वागण्याचे प्रकार म्हणा, ते प्रकार असतात. आणि भाजपाने स्वतःच्या दृष्टीने एक सोय करून ठेवलेली आहे. ते चुकीची गोष्ट करतात त्यावेळेस तो आपत धर्म आहेत म्हणतात. आमचा शाश्वत धर्म तो नाहीये, आमचा हा आपत धर्म आहे. त्यांनी स्वतःचं ते कॅटेगरायझेशन व्यवस्थित केलेलं आहे. एक राजकारणामध्ये असतं की शेवटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचा उल्लेख केला की उपलब्ध जे तुमच्याकडे आमदार असतात त्याच्यातून तुम्हाला कोणाला तरी मंत्री करायला लागतो. आणि आज कन्व्हिक्शन वगैरे या लिगल जरी बरोबर असल्या तर लिगल प्रोव्हिजनमध्ये तुम्हाला तोपर्यंत अटकाउट करता येत नाही, 2 वर्षापेक्षा करता येत नाही. असा की समोर ज्या पक्षाला टीका करायचा किंवा समोर विरोधी पक्ष जो आहे त्याच्याकडे बोलण्याचा किती मॉरल राईट आहे हे गृहीत धरू नये. अनेकदा त्या नैतिकतेची जी फुटपट्टी असते ती कमी खालीवर होत असते. त्यामुळे मला वाटतं की आताच्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पक्षवाढीचा आणि पक्षाच्या दृष्टीने फायद्याचा या दृष्टीने विचार केलेला आहे. त्यातल्या नैतिकता वगैरे या गोष्टी सरकारमध्ये आल्यानंतर गुंडाळून ठेवाव्या लागतात आणि भाजपही त्याला अपवाद नाही. बरं राजूजी, तुमच्याकडे येण्यापूर्वी मला माहिती आहे तुम्हाला बोलायचं आहे, पण मधुजी, आता काल तर एवढं स्पष्ट झालं की गृहराज्यमंत्रीपद अधिकारांसह शिवसेनेला देणार. आता शिवसेनेच्या ज्या 2 आमदारांना तुम्ही मंत्री केलंय, तर या दोघांपैकी म्हणजे अर्जुन खोतकर यांच्यावर अधिकाऱ्यांना धमकावणं, मारहाण करणं अशा प्रकारचे आरोप आहेत. आणि गुलाबराव पाटील यांना तर फसवणुकीच्या प्रकरणी म्हणजे अशा प्रकारे चुकीच्या सह्या केल्या, अयोग्य रीतीनं सह्या केल्या बेकायदेशीररित्या, म्हणून त्यांना पोलिसांपुढे शरण व्हावं लागलं होतं. आता अशांच्याचकडे गृहराज्यमंत्रीपद गेलं तर जनतेनं न्याय कोणाकडे मागायचा? मला असं वाटतंय की मी समर्थन करत नाहीये सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता असल्यामुळे. आदर्श व्यवस्था असली पाहिजे, प्रभू रामचंद्रासारखं असलं पाहिजे, देवासारखं असलं पाहिजे, हे सगळं चांगलं आहे, योग्य आहे, आवश्यक पण आहे. परंतु अनेक वेळेला व्यवहार आणि भावना याच्यामध्ये कुठेतरी उभं राहावं लागतं. जर आपण पाहिलं 123 आमदारच घ्या किंवा शिवसेनेचे 60 आमदार घ्या, कुठल्या ना कुठल्या तरी सार्वजनिक जीवनातला माणूस जो असतो त्या ठिकाणी त्याच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आरोप असतात. अगदी गुंड प्रवृत्तीचा आहे, बलात्कारी आहे, चोर आहे, अत्याचारी आहे, अतिशय नेहमी ज्याला रेग्युलर गुंड आपण प्रवृत्तीच गुंडाची आहे किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, असं कधी त्या ठिकाणी एखाद्याला आम्ही मंत्री केलंय का? तर केलेलं नाही.
आणि म्हणून मला असं वाटतंय की आज पहिल्याच दिवशी मग ह्याच्यातले वाईट कोण आहेत बाबा? म्हणजे ज्याला एखादी महिला साडी घेत असताना ती व्यवहारी असते, ती पहिल्यांदा तिचं पोत वगैरे बघते, पण बाकीचं त्या ठिकाणी बाजूला कोणी असेल ती तिथे कुठे छिद्र पडलंय का, तिथे कुठे काय झालंय का ते बघते, पण तो तिचा व्यवहार जीवनात योग्य असतो. कारण आपण जे वस्त्र घेतो ते नीट बघावं. राजकारणामध्ये छिद्रांविषयी वृत्ती नसावी. राजू वाघमारे आणि विश्वंभर चौधरीनं तुमचं म्हणणं अजिबातच पटत नाहीये, ह्याच्यात काही वाद नाही. बरं राजूजी, म्हणजे आता आरोप असलेला आरोप सिद्ध झालेला आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगला बरा खूप वाईट कमी वाईट. आता राजू वाघमारेंचं एक मिनिट, आता राजू वाघमारे यांचं नाव ऐकून घ्या. मला एक म्हणायचंय, आता प्रत्येक वेळेला मी बघतोय, म्हणजे मला खरं हे बोलायचं नाहीये, बंगारू लक्ष्मण आणि अमित शहा यांची उदाहरणं देणार. आज श्रीमती इंदिरा गांधींनी 60 लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडियामधून नगरवाल्यांच्या नावाने चोरले. त्याचं काय? आम्ही ते बोलतोय का? त्याच्यानंतर आणीबाणीमध्ये मेनका गांधींच्या एका नातेवाईकाचा. मधुजी आणि राजू वाघमारे, मला तुम्हाला दोघांनाही सांगायचं, आजच्या रिलेव्हंट विषयाबद्दल तुम्ही दोघेही बोला ना. म्हणजे त्यांनी हयात नसलेल्या आणि ज्यांचा आता राजकारणाशी संबंध नाही अशा लोकांची नावं घेऊन चर्चा करण्यापेक्षा जे आता मंत्रिमंडळात गेले आहेत, ज्यांच्यावर आरोप आहेत, काहींवर गुन्हे आहेत, त्याच्याबद्दल बोला ना. माझी विनंती आहे. बरं, नाही मधुजी, तुम्हाला बोला. मधुजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. मी तेच विचारतोय राजू वाघमारे यांना. तुम्ही अमित शहा आणि बंगारू लक्ष्मण आता जगात पण नाही आहेत. हो, नाही मी तेच म्हटलं राजूजी. असं करण्यापेक्षा तुम्ही या मुद्द्यांवर बोला ना. आता असा थोडासा फरक करायचा, बरा, थोडासा बरा, जास्त बरा, चांगला बरा, वाईट बरा. राजूजी बोलू का? विश्वंभर चौधरी यांच्याबद्दल मला आदर आहे. एकच मिनिट ऐका, कारण ते आपण त्याला व्यवस्थेतले कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे. मधुजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. मी परत येतो तुमच्याकडे. ते मगाचपासून त्यांना बोलायला मी थांबवलं होतं. राजूजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. काय आहे मिलिंदजी, मधुजींची अडचण आपण समजून घेतली पाहिजे. कारण आताची जी परिस्थिती आहे या मंत्रिमंडळाची, एकही मंत्री असा नाही आहे की ज्याच्यावर आरोप ज्यांनी ठेवलेले आहेत. मग खडसेंना तुम्ही राजीनामा द्यायला सांगायचा नव्हता, जसं भुजबळांना तुम्ही आतमध्ये टाकलं. यांच्यावर आरोप आहेत. जयकुमार रावलवर दुसरा आरोप आहे असा की त्यांची शेवाडे आणि ब्रह्माडे या सिंचन प्रकल्पातली जी जागा आहे तिथे त्यांनी डाळिंबाची झाडं लावलीच नव्हती, तरी पण त्यांनी सरकारकडून ₹1.25 कोटी वसूल केले. म्हणजे हा सराईत गुन्हेगार झाला की नाही? आता जर निलंगेकरांचं उदाहरण घेतलं तर जिथे कारखानाच नाही त्याचं कर्ज घेतलंय. खोटं बोलताय तुम्ही. अशी कुठलीही गोष्ट नाहीये. कोर्टामध्ये खोटं बोलताय. पेपर दाखवा, एबीपी माझावर पेपर दाखवा. उद्या प्रेस कॉन्फरन्स घ्या काँग्रेसतर्फे आणि हे आरोप त्या ठिकाणी पुराव्यासकट दाखवा. सांगतोय ना, हे आरोप पुराव्यासकट मला बोलू द्या. जबाबदार त्या ठिकाणी प्रवक्ता म्हणून युनियन ऐकून घ्या ना. युनियन बँकेचे 21,50,000, महाराष्ट्र बँकेचे 19,10,000 आणि त्यांची निलंगा येथील गट क्रमांक 289 ची जमीन, त्याचा त्यांनी क्रमांक बदलला. ज्याच्या नावाने तो क्रमांक आला तो चिमण पटेल कासिम, त्याची तिथे जागा अस्तित्वातच नाहीये. हे मी नाही बोलत आहे, हे कोर्टात आणि हे सगळे पेपर्स आहेत. राजू वाघमारेजी, कबूल करा की तुमचं चुकतंय. नाही, तुम्ही राजू वाघमारेजी, मधू चव्हाण यांनी जे बसून बोलू शकताय, नाही त्यांनी जे तुम्हाला, मधुजींनी तुम्हाला जे आव्हान दिलंय की तुमच्याकडे याच्याबद्दलची अधिक माहिती असेल आणि तुमच्याकडे कागदपत्र असतील तर तुम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भातल्या गोष्टी समोर आणा. तुम्ही असं करणार आहात? आमच्या मिलिंदजी, आम्ही असं करणार आहोत. आमचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी ही पूर्णपणे स्टेटमेंट प्रसिद्ध केलेली आहे आणि हे सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन त्याचे आणखीन खुलासे करणार आहात? कोर्टात. ठीक आहे. विश्वंभरजी, या सगळ्याला काय म्हणायचं? म्हणजे आता मग एखाद्या सभ्यपणे राजकारण करणाऱ्याला आणि राजकारणाकडे काही चुकून सभ्यपणा आहे का असं म्हणणाऱ्याला किंवा बघणाऱ्याला आता काही बोलायला काही जागा शिल्लक आहे या सगळ्यात?
नाही, मला मगाशी तोच मुद्दा मांडायचा होता. मुद्दा असा आहे की मी पण प्रभू रामचंद्र अवतार घेतील या भ्रमात मी नाही, पण किमान नैतिकता जी आहे, जी समाजाच्या एका अर्थाने समाजाच्या कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न असतो त्यासाठी पण आवश्यक असते, ती तरी आहे का एवढा माझा प्रश्न आहे. बाकी रामचंद्रांची अपेक्षा तर कोणालाच नाही, ती कोणी करू नये, केलं तर तो मनुष्य वेडा आहे. असं क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, राजकारणाचं जे विकृतीकरण, जे गुन्हेगारीकरण झालंय त्याच्यावर आपण बोलायचंच नाही असं ठरलं तर मग गोष्ट वेगळी आहे. म्हणजे आपण म्हणलो की होणारच असं आता राजकारण म्हणल्यावर तर मग गोष्ट वेगळी. म्हणजे उद्या दाऊद इब्राहिम एखादी पार्टी काढून मग तोही त्या म्हणेल की आता मग होणारच आहे, राजकारणातच मी आहे. तर राजकारण कसं करायचं हाच तर मुद्दा आहे, आणि त्या मुद्द्याला राजकारणात थोडा तरी सुधार आणायचा का नाही हा मुद्दा आहे. बरं, जर असं आहे की त्याचे काही तो मुद्दाच नाही, तो मुद्दा राजकारणात नाहीच असं जर आपण समजलो, तर मग तुम्ही देवेंद्र फडणवीस सारखा स्वच्छ चेहऱ्याचा माणूस मुख्यमंत्री तरी कशाला ठेवलाय, माझं असं म्हणणं आहे. मग तिथे एखादा मोठा खंडणीखोर ठेवला पाहिजे, जो भरपूर पैसे कमावून देईल आणि राजकारणाची सोय होईल पुढच्या. मग राजकारणात हे असंच असतं, अशा प्रकारचं गृहीतक आपण करू शकू. मला असं वाटतं की हा कुठेतरी विरोधाभास आहे. म्हणजे एकीकडे जनतेसाठी म्हणून मोदी हे पैसे खात नाहीत म्हणायचं, किंवा देवेंद्र फडणवीस यांची आहेच आहे, मी त्यांना एन्डॉर्स करतो की त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे ते ठेवायचं, आणि दुसऱ्या बाजूला मात्र जे चाललंय ते म्हणायचं की राजकारणात हे असं होत असतं. तर मला वाटतं याला काय अर्थ नाही. मी खूप चांगला आहे, स्वच्छ चेहऱ्याचा आहे, पण माझे साथीदार जर पैसे खातात त्याला मी काय करू, आता हे राजकारण आहे, ही भूमिका असू शकत नाही कोणाचीच. जर तुम्हाला माणसं मिळत नसतील तर तुम्ही सांगा, ती दुसऱ्या कुठून घेता येतील तुम्हाला. माणसं नसतील हा जर प्रश्न असेल तर त्याचंही कारण असं आहे की तुम्ही यांना प्राधान्य दिलंय म्हणून चांगली मंडळी येत नाहीत. आमचे मधू चव्हाण कुठे मंत्री होत आहेत, आमचे माधवराव भंडारी कुठे मंत्री होत आहेत, चांगली माणसं आहेत नाही भारतीय जनता पक्षातली. काय अडचण आहे त्यांना विधान परिषदेवर निवडून आणायला, काही अडचण नसावी, एवढा मोठा पक्ष आहे, पण ते होताना दिसत नाही. म्हणजे चांगली माणसं नाहीत हे नसून वाईट माणसांचीच संगत करायची हे ठरवलेलं आहे, असं त्याचा अर्थ. बरं अभय, आपल्याकडे शेवटचं 1 मिनिट आहे. विरोधी पक्षात असताना हाच भाजप सत्ताधाऱ्यांवर असा आरोप करत होता, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं. आता सत्तेत आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं असंच होतंय नेमकं? सत्तेत आल्याने प्रत्यक्षाचं हेच होणार आहे. मला वाटतं की रिफॉर्म्सची किंवा आपण चर्चा करतोय ते इलेक्शन रिफॉर्म्स अशा पॉलिटिकल पार्टीकडून किंवा राजकीय पक्ष स्वतः करणार नाहीत, तर त्याच्यासाठी जनमताचा रेटा लागेल, कायद्याने होणार नाही. हे जे मंत्री आता होत आहेत यांच्या आरोपाचे जे आरोप आहेत ते कालचे नाही आहेत. हे सगळे आरोप डोक्यावर असताना लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे. म्हणून मला वाटतं की सगळ्या रिफॉर्म्स ज्या आहेत ते त्या निवडणुकीपासून जर सुरू झाले आणि जनमताचा रेटा वाढला की ज्याच्यावर आरोप आहेत त्यांना आम्ही निवडूनच नाही देणार, तुम्ही कसे मंत्री करणार त्यांना. म्हणून मला वाटतं की पुण्यासारख्या शहरामध्ये भाटियांचं डिपॉझिट जातं, त्याच ठिकाणी बाकी लोक निवडून येतात ना. म्हणजे राजकीय पक्ष म्हणून ज्यावेळेस विचार केला जातो तो हाच विचार करतो, आणि त्यांना जर सिस्टीम बदलावी लागेल तर त्यांच्याकडूनच ती अपेक्षा नाही करता येणार. तर लोकांना त्याची सुरुवात करावी लागेल की अशा कलंकित मंत्र्यांची ज्यांच्या की गुन्ह्याची नोंद आता उमेदवारी अर्जाबरोबर त्यांना जाहीर करावी लागते, अशा लोकांना मतदान करायचं की नाही हे लोक ज्यावेळेस ठरवतील त्यावेळेसच या सगळ्या सुधारणांचा आपण बोलतोय त्या सुधारणा येऊ शकतील. तोपर्यंत मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा या सगळ्या मान्यवरांनी सांगितलं तशी मिस्टर क्लीन आहेच, पण त्याचबरोबर निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीच्या नंतर वापरलेल्या 2 शब्दांमध्ये मुख्यमंत्री स्वतःच अडकलेत, आपद्धर्म आणि शाश्वत धर्म. याबरोबरच जो मुद्दा अभयने मांडला तो सुद्धा आपल्या सगळ्या सर्वसामान्यांसाठी, मतदारांसाठी महत्त्वाचा आहे. या सगळ्यांवरचे जे आरोप आहेत, काही जणांवरचे जे गुन्हे आहेत ते काही कालचे परवाचे नाही आहेत, ते गेल्या 8, 5, 10 वर्षांपासूनचे आहेत. त्यामुळे समोरच्या माणसाकडे एक बोट दाखवताना 3 बोटं तुमच्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. पाहूयात, न्यायालय आहे, न्यायालय या सगळ्यांना योग्य ते सुनावणी करेल आणि जो दोषी असेल त्याला शिक्षा करेल. या सगळ्या मंथनातून काहीतरी चांगलं बाहेर येईल अशीच अपेक्षा. आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतो.